शारीरिक विकास कशा प्रकारे झालेला आहे, तो सुदृढ आहे का, कुपोषित आहे का, त्याची जी काही क्षमता आहे, शारीरिक क्षमता, ती आपल्याला काय करायची आहे, तपासायची आहे. तर ती कशी तपासायची आहे, तर खेळाच्या माध्यमातून. पहिली जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्या विद्यार्थ्याला दोरीवरच्या उड्या मारायला लावायच्या आहेत. तो दोरीवरच्या उड्या मारतोय का, चांगल्या पद्धतीने मारतोय का अडखळतोय, हे पाहायचंय. आणि या आपल्या विकास कार्डमध्ये त्याची नोंद करायची आहे. पहिल्या मेळाव्याच्या वेळेला फक्त पहिल्याच याच्या टप्प्यामध्ये आपल्याला नोंद करायची आहे. जर तो चांगलं करत असेल तर चांगलं करतो या टप्प्यामध्ये टिक करायची आहे. जर त्याला मदतीची गरज असेल, तो अडखळतोय, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचे, पहिल्या टप्प्यामध्ये मदतीची गरज आहे या टप्प्यामध्ये टिक करायचं आहे. असे दोनच शेर आहे त्याच्यामध्ये, मदतीची गरज आहे किंवा चांगलं करतो. त्याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी आहे दोन्ही हाताच्या साह्याने बॉल फेकणे. त्या विद्यार्थ्याला आपल्याला बॉल उपलब्ध करून द्यायचे, तर त्याला बॉल फेकायला लावायचा आहे, बॉल कॅच करायला लावायचा आहे. आणि तो एक करतोय का, ही ऍक्टिव्हिटी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याला कागदाची होळी तयार करायला लावायची आहे. तर पहिलीच्या मुलांना अंगणवाडीमध्ये जे काही आता चालू आहे सध्या अंगणवाडी, या अंगणवाडीचा आपल्याला उद्देशच आहे की अंगणवाडीमध्ये या मुलाचं किती परिपूर्णता झालेली आहे हेच आपल्याला तपासायचं आहे. पण सध्या ही पूर्णतयारी आपण कशामुळे घेत आहोत की कोविड-19 मुळे अंगणवाडी बंद होत्या आणि आता गेल्या 1 वर्षापासून समजा अंगणवाडी सुरू आहे. त्यासाठी त्या मुलांना आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटी घेऊन त्यांची क्षमता आपल्याला तपासायची आहे. तर त्या विद्यार्थ्यांना